असताना स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळवला होता. तेही मराठी माध्यमातून. त्यानंतर मी 5वी ला असताना जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा दिली व 6वी ते 10वी मी जवाहर नवोदय विद्यालय येथे माझं शिक्षण पूर्ण केलं. 11वी 12वीचं शिक्षण मी रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथून पूर्ण केले आणि त्यानंतर मी बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री 2019 साली पूर्ण केली. 2019 ला मी केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा, ज्याला UPSC CSE असंही म्हटलं जातं, त्या परीक्षेसाठी अभ्यास चालू केला. 2019 ला मी कोणताही क्लास न लावता स्वतःहून अभ्यासाला चालू केलं व 2022च्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण झालो. मी माझ्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो व देशामध्ये 183वा रँक मिळवून IPS ऑफिसर झालो. तुम्हाला मोबाईल करून करतात आणि मोबाईलमध्ये जे बघितलं जातं ते काही पूर्ण सत्य नसतं किंवा किंबहुना सत्यही नसतं. आज प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये स्पर्धा चालू झालेली आहे. अगदी जन्मल्यापासून स्पर्धा चालू होते. जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा आहे. तर अशा स्पर्धेमध्ये आपलं बालपण आणि आपलं निरागसपण टिकवून ठेवावं ही फार मोठी कसरत शिक्षकांना आणि पालकांना करावी लागणार आहे. हा प्रश्न तुम्हाला आणि तुमच्या पालकांना नक्कीच पडत असेल. प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या मुलानं पुढे जाऊन काहीतरी मोठं करावं, एक चांगली नोकरी करावी. मी त्यापेक्षा पुढे जाऊन सांगेन की तुम्ही एक चांगला व्यक्ती बनायचा प्रयत्न करावा. कारण माध्यमातून शिकला म्हणून तुम्ही कधीही इंग्रजी भाषा समजू शकणार नाही किंवा बोलू शकणार नाही, यामध्ये काही तथ्य नाही. आज तुम्हाला खास करून ही गोष्ट सांगेन की तुम्ही यंग पिढी आहात, ज्याला जेन झी असं म्हणलं जातं, त्या पिढीचं नेतृत्व तुम्ही करत आहात. तर ही पिढी मागच्या पिढींपेक्षा फार वेगळी आहे. इथं जे व्यासपीठावरती बसलेले शिक्षक आहेत, तुमचे पालक आहेत, त्या पालकांच्या पेक्षा फार वेगळी पिढी तुमची आहे. कारण तुमचा जन्म हा टेक्नॉलॉजीच्या युगात झालेला आहे. लहानपणापासून तुमच्या सभोवताली टेक्नॉलॉजी आहे, TV आहे, मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे, सोशल मीडिया आहे. अशा वेळी तुमची जी उच्चारण चालू आहे, तुमच्या मेंदूची जडणघडण चालू आहे, ती आमच्यापेक्षा आणि ह्या पालकांच्या पेक्षा फार वेगळी आहे. तुम्हाला फार गोष्टी स्पीडने समजतात. ज्या गोष्टी समजायला समाज व्यवस्था आहे ही त्या नदीसारखी आहे आणि हे डबकं, ह्या नदीला डबकं बनवून न देण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. कदाचित मी ज्या गोष्टी सांगतोय ते तुम्हाला आता समजणार नाही, पण कधी काळी जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तुम्हाला समजेल. जेव्हा गोष्टी तुमच्या सोबत घडायला चालू होतील तेव्हा तुम्हाला कळेल की समाजातील अनिष्ट चालीरीती काय आहेत. आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये आहात, तुमची स्पर्धा ही शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबत, तिथल्या समाज व्यवस्थेसोबत आहे. अतिशय वेगाने काम करणारी समाज व्यवस्था किंवा अतिशय वेगाने बदलणारी समाज व्यवस्था सध्या चालू आहे. अशा व्यवस्थेमध्ये स्वतःची ओळख टिकवून ठेवणं ते अतिशय कठीण झालेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही पुढे जाऊन जेंडर इक्वॅलिटी, एन्व्हायरमेंट ह्या सगळ्या गोष्टीवरती जास्त लक्ष द्यावं. कारण आता ज्या पद्धतीनं वातावरणामध्ये बदल होत आहेत, जर आपण ह्याला वेळेस थांबवलं नाही तर आपल्या संपूर्ण मानवजातीचं जे अस्तित्व आहे संपुष्टात येईल. मग ह्या संपूर्ण गोष्टीचा काही फायदा राहणार नाही की आपण किती कमवतो, किती खातो किंवा जमवून ठेवलेला आहे त्यामध्ये नसाल. कारण एक अशी म्हण आहे, देयर इज ऑलवेज अ बिगर फिश. तुम्ही गावामध्ये स्वतःला मोठे असाल, शहरामध्ये गेल्यावर कदाचित नसाल, तालुक्यात नसाल, जिल्ह्यामध्ये नसाल. जिल्ह्यामध्ये जो मोठा व्यक्ती आहे कदाचित तो महाराष्ट्रात नसेल. देयर इज ऑलवेज अ बिगर फिश. आणि मत्स्य न्यायाप्रमाणे मोठा मासा हा छोट्या माशाला खाऊन टाकतो. ह्या लोकशाहीमध्ये कदाचित ती प्रक्रिया बंद झालेली आहे, पण पूर्णपणे नाही. आर्थिक गोष्टी असतील, सामाजिक गोष्टी असतील, या नात्या प्रकारे छोट्या व्यक्तीचं मोठ्या व्यक्तीकडून शोषण चालू असतं. कदाचित शाळेतील मुलांना ह्या गोष्टी समजणार नाही, पण ह्या गोष्टी तुमच्या कानावर पडाव्यात एवढीच फक्त माझी इच्छा आहे. त्यानंतर आहे ओळख.
स्टेटस टाकतो, कोणी चांगले गॉगल घालतो, गाड्या फिरवतो, ही ओळख नाही. समाज तुम्हाला लक्षातही ठेवणार नाही. तुम्ही तसे बनू नका. फार चांगल्या चांगल्या गोष्टींसाठी व्यक्ती नावाजल्या गेलेल्या आहेत. शिवाजी महाराज असतील, ज्यांनी आपल्याला स्वाभिमान दिला, ज्यांनी आपल्याला एक कॉमन ओळख दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व याची शिकवण आपल्याला दिली. सावित्रीबाई फुलेंनी महिला शिक्षणाची पायाभरणी केली. ही ओळख असते. काहीतरी समाजाला आपण देणं आहे आणि ते आपण समाजाला दिलेलं आहे आणि त्यातून आपल्याला समाजाला दिलेली ओळख असते, ती खरी ओळख असते. त्यामुळं सोशल मीडियाच्या या काळामध्ये चुकीची ओळख बनवायला तुम्ही जाऊ नका. कारण सुरुवात जरी तुमची सोशल मीडियावरती झाली आणि कमी कालावधीमध्ये तुम्ही स्वतःची ओळख बनवायचा प्रयत्न केला तर त्याचा शेवट डायरेक्ट आमच्या लॉकअपमध्ये, तुरुंगामध्ये होऊ शकतो. आणि गुन्हेगारीचं जग जेवढं वाटतं तितकं सोपं नाही आहे. आपल्यापेक्षा कमी ताकदीच्या दुर्बलावरती हात उचलणं, त्याच्यामध्ये कोणताही पुरुषार्थ नाही आहे. त्यामुळं मोठे होऊन तुम्ही नक्कीच हे बनणार नाही अशी मी आशा व्यक्त करतो. 50 वर्ष आपण या समाज व्यवस्थेमध्ये राहून आपली मनं कलुषित झालेली आहेत. धर्म, जात ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये पक्क्या बसलेल्या आहेत, पण त्यांना शिकवू नका. हा समाज वेगाने बदलतो आहे. तुम्हाला एका व्यक्तीकडे एक माणूस म्हणून पाहता आलं पाहिजे. त्याला मदत करायला जाताना तुम्ही त्याची जात आणि धर्म विचारला नाही पाहिजे. आपल्या संतांनी शिक्षण शिकवण आपल्याला दिलेली आहे. आपल्या महापुरुषांनी आपल्याला ही शिकवण दिलेली आहे. आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे की माणुसकीपेक्षा कोणताही मोठा धर्म नाही, कोणतीही मोठी जात नाही. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये जात आणि धर्म हा कायमस्वरूपी राहणार आहे, तो कधी निघून जाणार नाही. पण त्या पलीकडेही जाऊन तुम्हाला व्यक्तीमधलं किंवा समोरच्या व्यक्तीमधली माणुसकी तुम्हाला बघावी लागेल, तुमच्यातली माणुसकी त्यांना दाखवावी लागेल. ऑफिसर घेऊन गेला होता म्हणून तुम्हाला बनायचं आहे तर तुम्ही असं काही करू नका. मी तुम्हाला खोटी आशा देणार नाही, मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. तुम्हाला बनायचं असेल म्हणून बना. पण कुणीतरी आला होता, कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगून गेला आणि मला त्या व्यक्तीसारखा आदर आणि सन्मान पाहिजे म्हणून तुम्ही बनू नका. मी ते स्टेजवर आल्यानंतर बॅकग्राऊंडला म्युझिक वगैरे लावलं होतं, तुम्हाला फार चांगलं वाटलं असेल, पण खऱ्या आयुष्यामध्ये हे म्युझिक कधी वाजत नाही. जेव्हा रील्स वरती तुम्हाला दाखवलं जातं कोणाची त्याच्या रॉयल एंट्री होते, त्याच्या मागं 4-5 गाड्या येतात, फार मोठं मोठं म्युझिक वाजवलं जातं, गुलाल उधळला जातो, खऱ्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी होत नाहीत. जबाबदार पदावरती बसलेल्या व्यक्ती मागे तेवढ्या जबाबदाऱ्या असतात आणि ते पद कधी जबाबदारीपासून मुक्त होत नाही. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या की मोठेपणा काय असतो. फक्त त्या पदाकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, पॉवर आहे म्हणून तुम्ही सरकारी नोकरीकडे पाहू नका. आज समाज माध्यम एवढे बोलून मी माझे 4 शब्द थांबवतो. जय हिंद, धन्यवाद. पूर्वी शिक्षण ही सोय होती, परंतु आज जिथे सोयी आहे तिथं शिक्षण आहे अशी पालकांची धारणा आहे. मी सर्व पालकांना सांगू इच्छिते, सध्या जे इंग्रजी माध्यमाचे फॅड आहे ते कितपत विद्यार्थ्यांच्या